छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात एक भीषण अपघात झाला। या अपघातात एका स्कॉर्पिओ चालकामुळे 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार लिंबेजळगाव नजीक टोल नाक्याजवळ हा अपघात झाला असून स्कॉर्पिओ गाडीने समोरून ठोकल्याचे निदर्शनास आले आहे व स्कॉर्पिओ चालवणाऱ्या इस्माने मद्यप्राशन केले होते। दोन्ही आरोपींची वैद्यकीय चाचणी करून त्यांना अटक करण्यात आली आहे। काल दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी संभाजीनगर आयुक्तालयामध्ये वाळूज पोलिसांना अधिक वाळूज शहरापासून पुणेकडे जाणाऱ्या रोडवर वाळूजपासून 3 किलोमीटर अंतरावर एक भीषण अपघात झालेला आहे। सदर अपघातामध्ये रेनो क्विड या गाडीतून पुण्याकडे जाणारं एक कुटुंब जे राहण्यासाठी पुण्यात आहे आणि जे अमरावतीला आपल्या नातेवाईकाकडून पुण्याकडे जात असताना अचानक समोरून येणारी जी स्कॉर्पिओ गाडी आहे ती गाडी त्यावरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने ती गाडी रोडचे डिवायडर क्रॉस करून अलीकडच्या ट्रॅकमध्ये येऊन समोरून जोराची धडक दिलेली आहे। सदर अपघातामध्ये क्विड गाडीतून प्रवास करणारे जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये जो मालक स्वतः जो गाडी चालवत होता त्याची पत्नी आणि त्याचा एक 6 महिन्याचा मुलगा हे जागीच मयत झालेले आहे। त्यानंतर त्यांचे नातेवाईक जे होते त्यामध्ये त्यांची सासूबाई 65 वर्षाची यांचं या देखील त्यामध्ये मयत झालेले आहे। तसंच त्यांच्या नातेवाईकांची एक मुलगी 7 वर्षाची असे एकूण 4 इसम याच्यामध्ये मयत झालेले आहेत आणि 2 इसम जे आहेत ते जखमी आहेत। या जखमींना तात्काळ दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार चालू आहेत। सदर जी स्कॉर्पिओ अपघाताची कारणीभूत ठरलेली आहे ती गाडी वाळूज शहरालगत एक बकवालनगर म्हणून एरिया आहे त्या एरियातल्या एका 19 वर्षाच्या मुलांनी ती खरेदी केलेली आहे आणि त्याने ती गाडी मित्राला चालवण्यास दिलेली होती। प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत मुलं जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नशेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे या केसमध्ये आपण कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर 304 जे IPCचं होतं आणि जे आता BNS मध्ये 105 आहे त्या कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे। रात्रीच तात्काळ जे आरोपीचा आहे शोध घेऊन आम्ही त्याला टीव्ही सेंटर एरियातून अटक केलेली आहे। अटकेनंतर तात्काळ त्याचं वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशन केल्यासंबंधात त्याच्या आपण ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेला आहे। दोन्ही आरोपीचे जे आहे ते ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेले आहे आणि आरोपींना रात्रीच त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर।